नमस्कार मित्रांनो, धुरंधर चित्रपटात एक संवाद आहे जो मला अजूनही आठवतोय। किस्मत की एक खूबसूरत आदत है कि वो बदलती है, फिलहाल नज़र और सबर। म्हणजे तुर्तास नजर ठेवा, लक्ष ठेवा, पाळत ठेवा आणि वाट बघा, पेशन्स राखा। आज ही अवस्था भारतात सर्वाधिक गरजेची आहे, कारण इराणमधील युद्धाचे पडसाद आता जगभर पोचायला लागलेले आहेत। अनेक देश त्याच्यात होरपळत आहेत। भारतातही स्वयंपाकाच्या गॅसची टंचाई जाणवू लागलेली आहे। अजून घराघरात ती जाणवली नसली तरी लोकांनी पॅनिकमध्ये येऊन काळजीपोटी गॅसचा साठा करायला, ऑर्डर करायला सुरुवात केलेली आहे। अनेक ठिकाणी जिथे रेस्टॉरंट्सना व्यावसायिकरित्या कुकिंग गॅस लागतो, वेगवेगळ्या खाद्य उद्योगाला रेडीमेड फूड आणि ज्याच्यावर करोडो लोकांचा रोजगार अवलंबून आहे, त्यांना देखील मोठ्या प्रमाणावर स्वयंपाकाचा गॅस लागतो। आणि त्यामुळे जरी कागदावर टंचाई नसली तरी एक अनिश्चितता आहे आणि या लोकांना गॅस मिळणार का नाही, वेळेवर गॅस मिळणार का नाही। कारण याच्यामध्ये फक्त गॅस उपलब्ध असण्याचा विषय नसतो, तर मला जेवढे सिलेंडर रोज लागतात तेवढे जर ते मिळाले नाहीत तर मग मला काय करायचं हा प्रश्न पडतो। माझा जर पकोड्याचा स्टॉल असेल, माझा जर एक गाळा असेल की जिथे मी काहीतरी इंडस्ट्रियल काम करतोय, माझं जर एक रेस्टॉरंट असेल, काही गृहउद्योग असेल, तर याच्यासाठी तुम्हाला केटरिंगचा उद्योग असेल तर खूप मोठ्या प्रमाणावर गॅस सिलेंडर लागतात। आणि कालपासून बातम्या यायला लागल्या की पहिले कर्नाटकमधल्या हॉटेल असोसिएशननी संपावर जाण्याचा किंवा हॉटेल रेस्टॉरंट बंद करण्याचा इशारा दिला। मग तमिळनाडूमध्ये झालं, मग एक एक करत जिथे जिथे काँग्रेस किंवा बिगर भाजपा सरकार आहे तिथल्या हॉटेल असोसिएशनने असं करायचा इशारा द्यायला सुरुवात केली। मला सुरुवातीला वाटलं की हे राजकारण आहे, कारण म्हणजे टंचाई आहे, निश्चितच आहे, त्याच्यात काही वाद नाही आहे, पण टंचाईचा फायदा घेऊन त्याचं निमित्त करून त्यात भाजपाला घेरता आलं तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरता आलं तर, हा प्रयत्न आणि हे जे ज्या ज्या ठिकाणी राज्य सरकार असतं आणि भाजपही या गोष्टी करतं, म्हणजे मला काय अजिबात त्याच्यात भाजपाला वाचवायची गरज नाही आहे। तर जिथे राज्य सरकार त्या पक्षाचं असतं तिथे दबाव टाकायला अशा गोष्टी हॉटेल असोसिएशनला सांगून वगैरे केल्या जातात। आणि त्यामुळे काल पहिले मला वाटलं की हे याच्यात राजकारण दिसतं, त्याच्यापेक्षा राजकारण जास्त आहे। पण आज अगदी भाजपा शासित राज्यातही या गोष्टीचे पडसाद जाणवायला लागले। लोकांचे फोन आले की काय करू, गॅस साठवून ठेवू का, ते इंडक्शन त्याचा जो तवा असतो तो घेऊ का, काय करू। म्हणजे याचं उत्तर अर्थात माझ्याकडे नाही, कारण हे जे युद्ध आहे ते युद्ध लवकर थांबेल असं जरी ट्रम्प यांनी काल सांगितलं असलं तरी आज ते काय करतील, काय सांगतील याचा विश्वास नाही। आणि जरी त्यांनी सांगितलं, आजही सांगितलं की आम्ही हे युद्ध थांबवू, तरी अमेरिका तसं करेलच असं नाही, कारण उद्या ट्रम्प यांच्या मनात काय असेल हे सांगता येत नाही। आणि जरी त्यांनी हे युद्ध थांबवलं आठवड्याभराने, तरी देखील इराण त्यांच्या कारवाया थांबवेल याची कोणतीही शाश्वती नाही। याचं कारण इराणसाठी हे युद्ध आता अस्तित्वाची लढाई आहे। त्यांच्याकडचा शस्त्रसाठा, जो मोठी शस्त्र होती, त्यांची विमानं, त्यांच्या नौदलाची जहाजं, पाणबुड्या, जे काही होतं ते सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे। इराणमधली पोलीस स्टेशन्स उद्ध्वस्त झालेली आहेत। सरकारी इमारती जिथून इस्लामिक रिपब्लिकन गार्ड्स आणि हे सगळे चालवायचे ते सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे। आणि त्यामुळे आता जर त्यांना व्यवस्था चालवायची असेल तर त्यांच्याकडे फक्त आता उपद्रव मूल्य शिल्लक आहे आणि त्या उपद्रव मूल्याचा ते पूर्णपणे वापर करतात। तशाच प्रकारचं उपद्रव मूल्य आता रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याकडे आहे। आत्तापर्यंत ट्रम्प यांनी तसंच युरोपीय देशांनी त्यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध लादले आणि रशियाचा नैसर्गिक वायू आणि खनिज तेल जगापर्यंत पोचू नये याच्यासाठी विविध प्रकारचे निर्बंध रशियावरही लादले आणि जे ते तेल आणि नैसर्गिक वायू घेत होते त्यांच्यावरही लादले।
आता अमेरिकेने रशियन खनिज तेलाच्या खरेदीबाबत सवलत दिलेली आहे, कदाचित गॅसबाबतही देतील. पण आता पुतीनही आवळण्याच्या मूडमध्ये आहे की आता युरोप कदाचित पुतीनकडनं रशियाकडनं गॅस घेईलही, पण पुतीन म्हणेल जा मी देणार नाही. आता जर गॅस हवा असेल तर युक्रेनबाबत तडजोड करा, अशा प्रकारची भूमिका रशिया घेऊ शकतो. गॅस हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. खनिज तेलाच्या बाबतीत भारत तुलनेने नशीबवान आहे. नशीबवान अशासाठी कारण अमेरिकेने भारतासाठी अपवाद केलेला आहे. पाकिस्तान, बांगलादेश या छोट्या देशांबद्दल हा अपवाद केलेला नाही आहे. अमेरिका ती करणारही नाही. युरोप, जपान, कोरिया, सिंगापूर यांच्यासाठीही तो अपवाद नाही आहे आणि त्यामुळे त्या देशांना जास्त झळ जाणवते. पण स्वयंपाकाचा गॅस आहे आणि तसंच CNG हल्ली बऱ्याच ठिकाणी वाहनांमध्ये लागतो. LPG स्वयंपाकाला लागतो. वेगवेगळ्या प्रकारचा गॅस, त्यातला काही लिक्विफाईड नॅचरल गॅस आहे तो थेट कतार, अबुधाबी या ठिकाणहून मोठ्या टँकरमध्ये द्रव स्वरूपात येतो आणि मग त्याचं भारतात आल्यावर की जगात इतरत्र गेल्यावर त्याचं वाहतूक होते. जो LPG आहे तो खनिज तेलापासून पेट्रोलियम तयार करताना त्याच्यातनं तो बाय प्रॉडक्ट म्हणून तो गॅस मिळतो आणि त्यासाठी त्या विशिष्ट दर्जाचं खनिज तेल लागतं. त्याच्यातनं कोणती बाय प्रॉडक्ट्स होतात. केवळ याच्यामध्ये स्वयंपाकाचा गॅस नाही तर या जे क्रूड ऑइल आहे, खनिज तेल आहे, त्याच्यातनं अनेक प्रकारची रसायनं तयार होतात. याच्यामध्ये डांबर असेल, प्लॅस्टिक असेल, आपली कॉस्मेटिक्स असेल, आपल्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी ज्या वापरतो तो या सगळ्या त्याच्या पेट्रोकेमिकल्समधून तयार होतात. आणि त्यामुळे जेव्हा खनिज तेलाची टंचाई जाणवते किंवा त्याचं प्राधान्यक्रम ठरवला जातो तेव्हा या सगळ्या उद्योगांवर मोठा परिणाम होणार. खतं असं म्हणतात 25% जगाची खतं ही आखातातनं बाहेर पडतात. 25% वायू जगाच्या मागणीच्या, 25% खतं आणि 20% खनिज तेल. आणि त्यामुळे हा एवढा हिस्सा जर बंद राहिला तर भारतातल्या शेतकऱ्यांवरही त्याचा खूप मोठा परिणाम होणार. हे सांगायला नको. ही खतं येऊ शकत नाहीत दुसरीकडून. त्यातल्या त्यात सुदैवाची गोष्ट ही आहे की आता रब्बी हंगाम संपत आलेला आहे आणि खरीपचा हंगाम अजून काही काळ दूर आहे. त्यामुळे कदाचित महिना दीड महिना हे जर मे जूनमध्ये झालं असतं तर भारताची अवस्था अतिशय बिकट झाली असती, तर खतांचा पुरवठा खंडित झाला असता तर. आणि त्यामुळे ही संकटाची वेळ आहे. संकटाच्या वेळेला माणूस जसं करतो, एकतर तो साठा करायचा प्रयत्न करतो, त्यातले काही जे स्वार्थी खलवृत्तीचे लोक आहेत ते त्याच्यातनं फायदा करायचा. कारण व्यापारी वर्गाचा ते एक हे आहे की जर भाव वाढले असतील तर साठा करायचा आणि जास्त किमतीला विकून फायदा करायचा. आणि त्यामुळे ही देखील मानवी प्रवृत्ती आणि त्यामुळे याही गोष्टी होणार. याच्यामध्ये राजकीय प्रवृत्तीही आहे कारण निवडणुका आहेत आणि जर मोदी सरकारला या निमित्ताने बदनाम करता आलं तर कशा प्रकारे सामान्य लोकांचे हाल होत आहेत, कशा प्रकारे मोदी सरकारनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी स्वतःला बांधून घेतल्यामुळे, नेतन्याहूंशी स्वतःला बांधून घेतल्यामुळे भारताला त्रास सहन करावा लागतोय. ज्या देशांनी बांधून घेतलं नाहीये, बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल, युरोपीय देश आहेत, त्यांचे हाल आपल्यापेक्षा वाईट आहेत. त्यामुळे हे जे आरोप करतायत त्यांनी हाही विचार करणं आवश्यक आहे. पण तरी राजकारण याच्यावर होणार. म्हणजे ही राजकीय लोकांची प्रवृत्ती आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये सामान्य माणसाला जे कन्फ्युजन होतं की अरे काय करू मी, म्हणजे गॅस संपला तर काय करू, सिलेंडर आणून ठेवू इकडून तिकडून जुगाड करून, का ते इंडक्शन तवा असतो तो घेऊ, बाहेर खायला जाणं कमी करू. मला असं वाटतंय नजर और सबर दोनों जरुरी आहे. आता पॅनिक न होता, कारण मला असं वाटतं की भारताला जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त गरज ही उत्तर गोलार्धातल्या देशांना आहे. कारण युरोपमध्ये अजूनही म्हणजे एप्रिलपर्यंत त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर हिटिंगसाठीही गॅस लागेल. आता पुढच्या महिन्यात एप्रिलनंतर त्याचं प्रमाण कमी होईल. पण अजूनही ज्या देशांमध्ये 2 डिग्री 4 डिग्री तापमान आहे, काही ठिकाणी 0 डिग्री आहे, पण बऱ्याच देशांमध्ये अजून 0 ते 5 डिग्री टेम्परेचर आहे, तिथे त्यांना हिटिंगसाठी मोठ्या प्रमाणावर गॅस लागतो आणि त्यामुळे त्यांची अवस्था आणखीन बिकट आहे. हे खरं आहे. उद्योगाला झळ सगळ्यात जास्त आणि सगळ्यात पहिले पोचते. कारण कुठलंही सरकार, शेवटी सरकार जेव्हा काहीतरी आणीबाणीच्या प्रसंगाला तोंड द्यायला जातं तेव्हा सगळ्यात पहिले उद्योगांचा गॅस ते कट करतं. कारण सामान्य घरातली चूल पेटवणं अधिक महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे खास करून जे गृहउद्योग आहेत की जे खाद्यपदार्थ तयार करत आहेत, खानावळी आहेत, छोटी रेस्टॉरंट आहेत,
त्यांनाही याचा फटका बसणार आहे. मला असं वाटतं सरकारने याचा विचार करायला हवा. जसा घरगुती लोकांसाठी एक गॅसचा पुरवठा सुरळीत व्हावा याच्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, तसे हातावर पोट असणारे आपण खाद्य उद्योगात काम करणाऱ्या लोकांना, ज्यांचा छोटा स्टॉल आहे, ठेला आहे, अशा लोकांनाही व्यावसायिक करण्यासाठी स्वयंपाकाचा गॅस कशा प्रकारे उपलब्ध करून देतील, अर्थात त्याच्यात त्यांनी काळाबाजार करता कामा नये याची दक्षता घेणं आवश्यक आहे. नाहीतर ते स्वतःच्या नावावर गॅस घेतील आणि कुठल्या तरी मोठ्या हॉटेलला विकून पैसे काढतील, हेही होऊ शकतं. पण किमान या हातावर पोट असणाऱ्या छोट्या उद्योजकांसाठी, गृहउद्योग चालवणाऱ्यांसाठी त्यांची चूल पेटेल घरातली, आणि ज्यांना ते खायला घालतायत रोज त्यांची चूल पेटेल एवढा तरी गॅस उपलब्ध करून द्यायला हवा. पण मला असं वाटतं की पॅनिक होऊ नका. ही युद्ध अमेरिका आणि इस्रायलच्या दृष्टीने मला असं वाटतं पुढच्या येत्या आठवड्याभरात हे अमेरिका थांबवेल. पण अमेरिकेने जरी थांबवलं तरी इराण काही काळ, म्हणजे इराण मला वाटत नाही इतक्या लवकर थांबेल. आणि त्यामुळे जर नशीब चांगलं राहिलं तर आठवडा, नशीब फारसं चांगलं नसेल तर किमान आणखीन एक महिना ही झळ आपल्याला सहन करावी लागणार आहे. जशी आपल्या देशावर नजर आहे तशी शेजारच्या देशांवरही नजर ठेवा. आणि मग तुलनेत जरी आपले हाल होत असले तरी शेजारच्यापेक्षा आपले हाल कमी होत आहेत हा विचार करून आनंदी राहायचा प्रयत्न करा. एवढंच माझा आपल्याला सल्ला आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.